मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचाही आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। प्राथमिक तपासणी करूनच मतदान यंत्र सज्ज ठेवा। वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। तर छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, प्रतापगड यासह राजगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। ऐतिहासिक गौरवशाली क्षण हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचा पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार। विधान परिषदेमध्ये आवाजी मतदानावरून जनसुरक्षा विधेयक मंजूर। गदारोळानंतर विरोधकांचा सभात्याग। राज्यपालांना भेटून बिलावर सही न करण्याचीही विनंती करणार। संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांनी जनसुरक्षा विधेयक, नक्षलवादी, माओवादी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हे जनसुरक्षा नाही तर भाजप सुरक्षा विधेयक, नक्षलवादाचा उल्लेखच नाही, कुणालाही जेलमध्ये टाकतील, उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। शिंदेंचा 2 दिवसांआधी दिल्ली दौरा, तर गृहमंत्री शाह यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांची घेतली भेट। तर मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंनी पक्ष भाजपात विलीन करण्याची तयारी दर्शवली, राऊतांचा स्फोटक दावा। पैशांच्या बॅगेसह मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडिओ, तर संजय राऊतांचा दावा, मंत्री बाजूला नोटांच्या बंडलांची बॅग घेऊन बसलेत। मुख्यमंत्री फडणवीस आता कारवाई करणार का, राऊतांचा सवाल। सदर व्हिडिओ माझ्या बेडरूम मधला, बॅगेत कपडे आहेत, मंत्री संजय शिरसाटांचे यावर स्पष्टीकरण। तर राऊतांविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची शिरसाटांनी वकिलांसोबत केली चर्चा। आमदार निवासातील मारहाण प्रकरणी संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, तर आणखी एका व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल। पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना माहिती कळवली जाणार। मी जाणीवपूर्वक मारहाण केली, कायदा हाती घेतला, मात्र कारवाईला घाबरत नाही। आमदार संजय गायकवाडांची मुजोरी अजूनही कायम। मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर। विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्यानंच दुर्घटना, अहवालात नमूद। मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी 12:30 वाजता नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार, तर खोपोली लोणावळा मिसिंग लिंकचा कामाचा सुद्धा ते आढावा घेणार। समृद्धी महामार्गावरच्या टोल नाक्यावर गोळीबार, छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी टोल नाक्यावरील ही घटना, तर पोटात गोळी लागल्यामुळे कर्मचारी गंभीर जखमी। शनी शिंगणापूर देवस्थानात 500 कोटींचा घोटाळा, आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल घेत कारवाईचे आदेश। विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यातील पावसाचा जोर सध्या ओसरला। येत्या 48 तासात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज। नागपुरात स्कूटर चोरी करणाऱ्या मुलींची दहशत, स्कूटर चोरताना 3 मुली सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांकडून या मुलींचा शोध सुरू। जपानमध्ये तुफान पाऊस, राजधानी टोकियोला पुराचा धोका, पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्याही सूचना, तर क्युशूमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक। प्राडाचं शिष्टमंडळ लवकरच महाराष्ट्र दौरा करणार, तर येत्या आठवड्यात राज्यात चर्चेसाठी येणार असल्याची माहिती। विविध संघटनांसह कोल्हापुरातील कारागिरांची सुद्धा भेट घेणार। विम्बल्डन टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात, तर पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्काराज आणि यासह जॉनिक सिन्नर अंतिम फेरीत। सिन्नरकडून दिग्गज खेळाडू जोकोविचचा पराभव। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।